आता तुम्ही अशात पाहू शकता। थांब 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 थांब, जरा दमानं घे, धीरानं घे। ह्या आरशात आता बघायचं नाही, आता सारंगच्या डोळ्यात बघायचं। त्याच्यापरी दुसरा चांगला आरसा कोणचाच नाही। थांब, मी त्याला हाक मारते, तू आधी डोळं बंद कर। हा, बघायचं नाही। सारंग, अरे ये सारंग। हाँ जी, ये की लवकर। हाँ हाँ, आलो आलो। हा, आलास ना? तिकडे नाही बघायचं। हाँ हा, मग लगेच धावत आलास। अगं तू बोलवलंस आणि मी येणार नाही असं होईल का? तर भोळा सांबत जणू मुक्ताला बघायला मिळणार म्हणून धावत 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 आलास। असं कळतं यार तुला। आता डोळं बंद करायचं, मी इथनं जाईन, मी गेल्यानंतर मग डोळं उघडायचं। बर, समजलं? हो. डोळे बंद कर एकदम, हाँ चोरून बघायचं नाही। ओके, आलेस मी। हो। गेलीस का? काहीच बोलू नकोस। डोळे, मन, आत्मा भरून पाहू दे तुला। मुक्ता, या दागिन्यांनी तुझी नाही तर तू या दागिन्यांची शोभा वाढवली। खरं सांगू, हे आमचे खानदानी दागिने आजवर कुणाच्याच अंगावर जितके चमकले नाहीत ना, तितके ते तुझ्या अंगावर चमकते। किती सुंदर दिसतेस यार। कसं सांगू, कितीदा मला प्रेमात पाडशील, कितीदा तुझ्यावरून जीव ओवाळून टाकायला लावशील। तुझ्यावरची नजर जरी हटली ना तर हे आयुष्यात संपलंय की काय असं मला वाटतं। तू डोळ्याआड झालीस ना की माझी दृष्टीच गेली आहे का असं फील होतं मला। मुक्ता, माझ्या आयुष्याच्या मंदिराचा कळस झालीस तू। माझ्या जीवनाचा भाग नाही, माझं जीवन झालीस तू। धुक्याची चादर हटावी आणि सृष्टी सौंदर्य दिसावं तसंच फील होतंय मला। किती बोलू, काय बोलू, कसं बोलू? की बोलूच नाही
फक्त तुझ्याकडे एकटक बघत राहा. पण मला जे वाटतंय ना ते मी बोललोच नाही. तर तुला कळणार तरी कसं? आय लव्ह यू मुक्ता. I really love you. सारंग भाऊ सोडा ना. सारंग भाऊ सोडा ना. दामू काका काय अरे म्हणजे मुक्ता. सारंग भाऊ मी तुम्हाला चहा द्यायला आलो तर तुम्ही मलाच. सॉरी दामू काका. अण्णा अहो झालं की नाही? आलो असेल. अगं बाई 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 बाई, अहो कसे दिसत यात, एखादा मंत्रीच जसा. नाही आई मंत्री नाही काही, मोठ्या जमिनीचे मालक वाटत आहेत. चल एवढं पण काय नाहीये. हो खरंच आपल्याकडे मोठा आरसा असता ना तर दाखवलं असतं आत्मारा मालक कसे दिसत आहेत ते. बरोबर कुसुम, तू पण उद्या लग्नासाठी अशी तयार हो ना की या मालकाची मालकीनच वाटाय पाहिजे. काहीतरीच काय काय. अगं मोठ्या मालकांनी आपल्याला लय भारीतले कापड पाठवले. अण्णा मालकाने त्यांचा ड्रेस तुम्हाला पाठवला, मग तुमचा ड्रेस त्यांना पाठवावा लागेल ना. कसे दिसतील मला पाहिजे. गजा अरे तसं नसतं काही. मालकांनी काय आपल्याला त्यांच्या अंगावरचे कापड थोडीच पाठवलेत, मग नवीन विकत घेऊन कापड पाठवलेत आपल्याला. नवीन नवीन कापडे घालायची आणि ते पण लय महागातले पाठवलेत. आधी सारंगराव आपल्यासाठी जेवढं करायचेत ना तेवढं आता मोठे मालक आपल्यासाठी करतात. जावई बापूंच्या आणि मुक्ताच्या प्रेमामुळं धडपडीमुळं शेवटी मालक बदललेच.